नमस्कार, मी दिनराज वाघमारे. आपण पाहताय जय भारत न्यूज. गेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे निकाल आपल्या समोर आलेले आहेत आणि अनेक दिग्गजांनी आपल्या ज्या त्या गटामध्ये आणि गणामध्ये बाजी मारलेली आहे. तर काही जणांचा अत्यंत नामुष्कीजनक पराभव पण झालेला आहे. परंतु जत तालुक्याचा इतिहास लिहिताना एक सुवर्ण अक्षराने लिहावा असा इतिहास जत तालुक्यामध्ये घडलेला आहे आणि तो म्हणजे येळवी पंचायत समिती गणामध्ये घडलेला आहे. आणि एक पत्रकार प्रथमच जत तालुक्यामध्ये पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्यांनी निवडणूक लढवली सुद्धा आणि विजय पण झालेले आहेत. अर्थात नावच ज्यांचं विजय आहे असे विजय बिरजाप्पा रुपनूर सर. विजय बिरजाप्पा रुपनूर सर हे दैनिक पुढारीचे जत तालुका प्रतिनिधी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जत तालुक्याचे ते विद्यमान अध्यक्ष पण आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं त्यांना आदर्श कृषी भूषण असा पुरस्कार दिलेला आहे. आदरणीय राज्यपालांच्या हस्ते सदरचा पुरस्कार दिलेला आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये योगदान दिल्याबद्दल आणि अत्यंत उल्लेखनीय असं त्यांनी लेखन केलं असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामधल्या नामवंतांना हा पुरस्कार दिला जातो. तर त्यामध्ये हा पुरस्कार त्यांना दिला गेला आहे आणि ते उलजंती येथील श्री महालिंगराया या हायस्कूलमध्ये ते अध्यापनाचं काम करत आहेत आणि गुरुवारी आहेत, शिक्षक आहेत. तर अशा या विजय रुपनर सर यांची कारकीर्द अत्यंत संघर्षमय आहे आणि दैदिप्यमान अशी आहे आणि अर्थातच त्यांच्या विजयामध्ये तर सर्वात महत्त्वाचा जो मोलाचा वाटा आहे तर ते आहे जतचे आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब. गोपीचंद पडळकर साहेबांनी पंचायत समितीचे उमेदवारी निवडत असताना विजय रुपनर सर यांना प्राधान्य दिलं आहे. त्यांचं नाव उमेदवारीच्या यादीत आलं आणि त्यामुळं अनेकांनी आपल्या भुव्या उंचावल्या. तर या सर्व विजयामध्ये आणि उमेदवारी मिळवण्यामध्ये पडद्यामागचे जे मुख्य सूत्रधार जे आहेत तर ते दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी आणि येळवी येथील श्री संत बाळूमामा मंदिराचे संस्थापक सर्वेसर्वा असलेले आदरणीय मारुती मदने महाराज. तर मारुती मदने हे जसं एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे तर पत्रकारितेमध्ये अत्यंत दबदबा असणारा आणि त्यांच्या लेखणीला अतिशय धार आहे आणि ज्यांची विद्वत्तापूर्ण लेखणी आहे असे मारुती मदने साहेब. अध्यात्मामध्ये गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि येळवी येथे भव्यदिव्य असं बाळूमामाचं मंदिर त्यांनी साकारलेलं आहे. बाळूमामाचे निश्चिम भक्त असलेले मारुती मदने साहेब हे विजय रुपनर यांच्या पाठीशी राहिले आणि त्यामुळं हे विजयाश्री खेचून आणलेले आहे. त्याचबरोबर सर्व जी टीम आहे येळवीमधली, येळवीचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, पोरे बंधू आहेत आणि या परिसरातील अनेक जी दिग्गज मंडळी आहे तर त्या सर्वांनी विजय रुपनर यांच्या विजयाला आपली मोलाची साथ दिलेली आहे. अत्यंत संघर्षपूर्ण अशी ही निवडणूक झाली आणि विरोधामध्ये काँग्रेसने एक दिग्गज आणि तगडा उमेदवार दिला होता, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला उमेदवार दिला होता. त्यामुळे पत्रकार असलेले आणि शिक्षक असलेले विजय रुपनर सर यांचा टिकाव लागेल का अशा पद्धतीची शंकासुद्धा काही मंडळींनी उपस्थित केली होती. पण या सर्व शंका अगदी त्यांनी भाषणात गुंडाळून टाकलेल्या आहेत आणि दणदणीत विजय मिळवलेला आहे. 4458 एवढी त्यांना प्रचंड अशी मतं मिळवलेली आहेत आणि त्यांचा विजय हा खरोखरच एक इतिहासाचा साक्षीदार बनलेला हा विजय आहे. केवळ पंचायत समितीची निवडणूक म्हणून नव्हे तर आजपर्यंत जत तालुक्याच्या इतिहासामध्ये कोणीही पत्रकारांना कोणत्याही राजकीय पक्षानं अधिकृतरित्या उमेदवारी दिलेली नव्हती आणि कोणताही पत्रकार हा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेला निवडून आलेला नव्हता. तर ती उणीव आता विजय रुपनर सर यांच्या
माध्यमातून भरून निघालेले आहे. आणि अर्थातच त्यामुळं सर्व पत्रकार मंडळी जी आहे आमची, तर या सर्वांनी त्यांचं कौतुकसुद्धा केलेलं आहे. आमचे पत्रकार असलेले आणि आता एक अत्यंत मोठे उद्योजक झालेले, सुप्रसिद्ध उद्योजक झालेले पोपटराव चव्हाण आणि सर्व आमचे जे मित्रमंडळी आहेत, किरण जाधव आहेत, श्रीकृष्ण पाटील आहेत, बादल सरजे, विजय महात्मज्ञ साहेब आहेत, विजय नाईक आहेत, सुनील कोळी आहेत, विठ्ठल ऐनापुरे आहेत. तर ही सर्व जी आमची पत्रकार मंडळींची जी टीम आहे, भागवत काटकर आमच्या नेहमी सोबत असतात. तर या सर्व पत्रकार मंडळींनी तर विजय रुपनवर यांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पोपट चव्हाण फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं एक नुकताच सत्कार पण केलेला आहे. तर विजय रुपनवर सर यांची कारकीर्द जी आहे, तर ती पत्रकारितेची असेल किंवा शिक्षकाची असेल किंवा आता राजकीय असेल, तर अत्यंत दैदिप्यमान आहे आणि चांगले स्टार असलेला आणि अगदी डाऊन टू अर्थ, म्हणजे ज्यांचे पाय नेहमी जमिनीवरती आहेत आणि अत्यंत सोज्वळ सज्जन त्यांचा जो स्वभाव आहे, तर केवळ त्यांच्या स्वभावामुळं या निवडणुकीमध्ये या सर्व भागातले जनतेनं त्यांना विजयश्री त्यांच्या ओट्यामध्ये घातलेली आहे. आणि त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं, जय भारत न्यूजच्या वतीनं विजय रुपनवर सर यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन.